बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक मारुतराव वाघमोडे लिखित कादंबरी बिरुबाचं चांग भलं, भाग 4. त्या समद्या गड्याने मिळून झटून कोंबून बोकडाचं सार टाकडं तुकडं बैजवार करून टाकलं होतं. त्या खोवाडात खंदिलाचा तांबडा अंदुकसा उजेड बी लई भकासवानी दिसत होता. रातकिडं चिरकत होती, आबाळात चांदण्या लुकलुकत होत्या, उदास वार भरकटत होतं. हिवराच्या झुडपाजवळ 3 दगडांची चूल मांडून त्यावर भोगुल्यात सागुती शिजवायच्या तयारीत गडी होतं. भोवताली कुराडी, तेलाचं डबडं, भाकरीचं गटुडं, मीठ, मसाल्याची टरमाळी, 4-5 जरमाल्या पराती, मुंडी, कातडं आणि खूर पडल्याला दिसत होतं. त्या खोवाडात आता ह्या गडला जणू भूतांची जत्रा भरल्या गत भास होत होता. आणि ह्यो समदा खेळ कोंडीबा नीट ध्यान देऊन टकाटका बघित होता. सटवाजीचं भगुलं त्वांड लई भेसूर दिसत होतं, पर बाकीच्या गड्यांचं त्याच्याकडे अजिबातच ध्यानच नव्हतं. भिक्यानी मात्र सटवाजीकडे बघितल्यावर तो काही गप्प बसला नाही. "वै रे, ये येड्या फुकण्याच्या भोगुल्या तोंडाच्या सटव्या, त्वा हे बोकाड चुरून आणण्यापरीस कोंडीवाची ती रान पाखरूच आणायला पाहिजे होता लेका. आज आम्ही टाकलं नसतं वै रे तुझं असं तिच्या संगत चोरटं लगीन लावून." भिक्याच्या ह्या असल्या रायवाळ बोलण्याला समदच गडी खदाखदा हसलं. तसाच सटवाजी बी हसला, पर तो म्हणला, "त्या पुरीच्या तोंडाकडे बघायची सुद्धा तुमची कुणाची हिंमत होणार नाही. कशाला मला चिडवता लेकानो? मी तरी पट्ट्या आज तिच्या खांडातलं बोकाड धडधडीत घेऊन आलोय. मात्र पोर जणू नागिनच बरं का. वाकड्या नजरेने जर कोणी तिच्याकडे बघितलं तर लगेच फडा काढल्या गत पायातला जोडाच काढते म्हणत्यात. मग तिच्या नादाला लागून मरायचं का तुम्हाला?" सटवाजी घसा खाकरून बोलला, "ए असलं रायवाळ पुराण भास कराचा." लंगडा राम्या म्हणला, "उद्या सकाळच्या पारी कोंडीबा जर बोकाड न्यायला आला तर?" "त्याला काय माहीत बोकाड इकडे झाले म्हणून." माद्याने सांगितलं. "अरे आधी माहीत नसलं तरी सांगी वांगी माहिती मिळत असतीच की रे." कोणीतरी मध्येच बोलून गेलं. इतक्या वाढूळ धरून हुरद्यातली खळबळ बळच दाबून धरला कोंडीबा आत्ता मात्र पुरता बिथरला. त्याला दमच निघना. दगडाडून ताटदिशी उभा राहून तो गडी ढाण्या वाघा घेत गराजला. "ए चोराच्या पोटच्या गिधाडांनो, अरे मी सकाळी नव्ह, हे बघा आत्ताच आलोय. अरे सटव्या भामट्या, बिरुबाला सोडलेलं माव बोकाड तो खुशाल मिळ्यात हित असं चोरावानी कापलंच. ह्याला काय रीत म्हणायची का रे चंडाळा? चायला भडव्या, तो लई विपरीत केलं सटव्या, लई विपरीत केलंस. महापातक लागल आता तुला. देवाला सोडलेलं बोकाड होतं, आज त्या बिरुदेवाची चोरी केलीस. मावी नव्ह, देव तुला बघून घेईल. पुरती झाडाझरती घेतल्या बिगा राहणार नाही." कोंडीबा हे सारं एका दमात बोलला आणि त्या काळुकातून अवचित उठलेल्या त्या करड्या रगाट आवाजाने या समद्याच गड्यांचं पार बिनसूत पडायची वेळ आली. घडीभर साऱ्यांची दातकीळ बसल्या गत झाली. पुरती घाबरगुंडी उडाली. त्या आवाजाच्या बाजूला समद्यानी चाचपडत नजर टाकली तर अंधारात हातगुंड्याच्या अंतरावर एक जित्ताच माणसाची मुरत उभी असलेली खून दिसत होती. पर त्यो मात्र कोंडीबाच हाय अशी सगळ्यांची खात्री पटली. तवा सटवाजीने बळ धीर धरून समद्याच गड्यांना जराशी धीर दिला. "अरे मर्दांनो, तुम्ही आता अजिबातच घाबरू नका. आपल्या एवढ्या 5 जणांवर तो एकटा म्हातारडा तरी काय करतोय बघू. आता त्याची बी आपण त्या बोकडा गत हितच खांडखुंड करूच. येऊ द्या रे त्याला जरा मोर नेटात. ये कोंडीबा, तू बोकाड गेला असन तिकडे कुठं एखाद्या शिर्डी माग आणि तू हित कुणाला चोर ठरवतोस? आमचंच होतं हे बोकाड
आम्ही इथंच कापलं. तुला काय करायचं रे? सटवाजीच्या त्या मगरुरीनं आता तर कोंडीबाचं टाळकं लईच खवंडाळलं. त्यांनी बाया मागे सारल्या आणि खणकावून बोलला, आईला चोर ते चोर आणि वर शिरजोर झालाच गड्या साठव्या तू आता. पर हे बघ चोरट्या साठव्या, तू तसली शिरजोरी करून चोरी जिरवू नकोस. मला बी कोंडीबा धनगर म्हणत्यात. अरे रांडच्या, वाघ म्हातारा झाला म्हणून ते ओढ्या वगळीच्या कुत्र्याला घाबरत असतो व्हय रे? हं? तुम्हाला अशाच ओढ्या वगळीने काढलेला असेल म्हणून आता ह्या चोऱ्या करून वड्या वगळीने खातात गड्या तुम्ही. तुमचंच बोकाड होतं म्हणतोस तर मग सटव्या सांग मला, असं हिथं ह्या वक्ताला तुम्ही चोरट्या कोल्ह्या कुत्र्यांगत का खाता रे वडाळ बोडाच्या नो? ए कोंडीबा, नीट बोल, नीट बोल जरा, नाहीतर हिथंच तुझा बी मुडदा पडणार आता ह्या बोकडागत कोल्ह्या कुत्र्यावानी म्हणजे रे. बघायचं काय तुला? हा, ये बरं मोहरा आमच्या संबुराचा ये. आता महात्या बी चांगलाच गुराकला. त्यो आधीच हातबट्टी झोडून आलेला गडी लाली लाल झाला होता. ए म्हाताऱ्या, जा, तुझ्या पोरीकडून आम्ही घेतलं गड्या बोकाड 850ला. सटवाजी हसत ठसकत बोलला, आता तू माघारी फिरून घर गाठायचं बघतोस काय? येऊ मोर, त्या बिगर तुला कळायचं नाही. ए सटव्या, चोराच्या पोटच्या वड्या वगळीच्या आई घाल्या, पारच लाज सोडलीस तू. नीट बोल, नीट बोल जरा. तू कशाला येतोस मोर? हे बघ मी चालो. खवाळ्याला कोंडीबा लांब लांब ढांगा टाकीत मोहर येत बोलला, थट्टा मस्करी करतोस काय? ह्या कोंडीबा वनगराचा हिसका अजून ठावं नाही वाटतं तुला? आम्हाला हाय माहीत गड्या तू कोंड्याचा बनगर आहेस म्हणून. पर आत्ता इथं ह्या वक्ताला आमच्या 5 पांडवा मोर तू एकटा काय करशील सांग? प्याताड महाद्या मोठ्यानं बोलला, लईच राग आला असला तर तुझ्या धुरपतीचं लगीन लावा मग 5 पांडवा संग. तुझ्या पोरीने बोकाड कशाला येऊ द्यायचं होतं आमच्या सटवाजीच्या खंडात सांग? आम्ही खाणार आता, तुला एक हाडूक बी देणार नाही. जा, काय करायचं ते करून घे. महाद्याचं ते उपराट सबूत कोंडीबाच्या काळजाला इंगळी गज झोंबलं. बोलता बोलता त्याने अंधारात चाचपळत घोंगडीच्या खोळीत जमा केलेला गोपन गुंड भुईवर टाकलं आणि मग पागोट्यावर अवाळलेली गोपान सोडली. हातातील फरशी कुराड खाली ठेवली आणि मग मोठा धीर धरून लागोपाठ 10-5 गोपन गुंड नुसतं भिरभिरीत त्या गड्यावर फेकलं. पाऊस पडल्यागत दगडांचा मारा झाल्यावर मात्र ही 5वी पांडव ते एकट्या गड्याला भिवून ढुंगणाला पाय लावीत नकडवाडीच्या आसऱ्याला चिंगाट पळालं. त्यांना मग पळता भुई थोडी झाली. पळता पळता ठेचकाळून थोबडावर पालतं पडलेल्या भिक्याला तर मोठ्यानं बोंबलावंच वाटलं. पर चोरीचा मामला असल्या कारण मोठ्याने बोंबलायचं त्याने टाळलं. आणि महाद्याची तर पुरती झेंडू फुटायची येळ. वाडूळ धरून त्या खोवाड्याकडनं गोंधळ ऐकू येत होता. पर वाडीतल्या माणसांना वाटलं गडी परसाकडे गेल्यालं पेलं असतील तिकडेच दारू आणि घालीत असतील गाढवागत गोंधळ. कुत्र्याच्या कालव्याने नीट ऐकू बी येत नव्हतं आणि गोपणीच्या खडाखड आवाजाने लोकांना नेमका म्योळ लागत नव्हता. काहीतरी वेगळीच भानगड दिसती गड्या असं सगळ्यांना वाटायला लागलं. सटवाजी आणि त्याच्या ह्या 4-5 सोबत्यांचं असलं कुंभाड नाहीतरी हमेशा शिजत असायचं त्या वगळीकडं. ते त्या वाडीतल्या लोकांना नौकं नव्हतं. पर आज मात्र काहीतरी वेगळाच चमत्कार दिसत होता. लोक बी जरा भेदरलीच होती. नेमकं काय ते कुणालाच कळना. जीव मुठीत अन सागुती भोगल्यात घेऊन ते चोरटं वढाळगडी उधळतच नकटवाडीत घुसलं. तवा वाडीतली येडी लोक त्यांना भिवून मोठ्याने बोंबालली. अंधारात गडी बी वळकू येत नव्हतं. कुत्री बी चवताळून धावली. चोरटं आलं, चोरटं आलं असा लई मोठा गोंधळ झाला. काहींना हेच गडी पळालं ते बी ध्यानात आलं होतं. पर समद्यांना कळायला बराच उशीर झाला होता. जेवण लिलाच आज चोरटं इतक्या लवकर आलंच कसं?
ह्या कोड्यातला तिढा उलगडल्यावर समधी वाडी वाडूळ हसत राहिली आणि अंधारात सगळीकडे कुजबूज सुरू झाली. घमाजी दबक्या आवाजात म्हणला, आपल्याच नकटवाडीचं चोरटं बी आहे ते, जाऊन द्या. पर बयाजीला राहवलं नाही. अरे जाऊन द्या कसं, तसं नव्ह घमाजी, येऊन दे म्हण की. असं म्हणून तो मोठ्यानं हसला. पर त्यो गोपन हाणणारा गडी कोण असेल बरं? त्या बहादुऱ्यानं मात्र आपल्या चोरांची भारी फजिती केली गड्या. अंधारात कोणतरी बोलून खाकरत भुईवर थुकलं. पळताना सारी सागोती घेऊन पायाला सटवाजी विसरला नव्हता. पर त्या बोकडाची मुंडी, काताड आणि खूर मात्र तिथंच राहिलं होतं. एक कोंडीबानी घडीभर पाठलाग करून गड्यांना चांगलंच पिटाळलं होतं. त्यामुळं गड्यांना वाटलं कोंडीबा आता पार वाडीत येऊनच बोबाटा करतोय काय नू. पर तसं झालं नाही. त्यांनी फिरून त्या वगळ्याटाकडे आपली रगाठ पावलं वळिवली. तिथं पडलेली बोकडाची मुंडी, काताड आणि खुर उचलून घेतलं. कातड्यात गुंडाळून ते सारं गवाळ व्यवस्थित घेतल्यावर जणू लई मोठी धनदौलत जिथून आणल्यागत तो पुन्हा आल्या वाटणं माघारी निघाला आणि झेपा टाकीतच पळत सुटला. बेरेवाडीच्या रोखाने त्याची पावलं ओढीने झपाझप पडत होती. खेटराचा आवाज येत होता. दगड गोटं खडाखडा वाजत होतं. अजून चंद्रुबा उगवला नव्हता. काळी झार रात किरकिरत होती. भकास वाऱ्याने झाडं झुडपं सुंग सुंग करीत हालत डुलत होती. त्या भयासूर रानावनातून उद्ध्वस्त मनाली कोंडीबा एकटाच बेरवाडीकडे झपाझपा पावलं टाकीत धुडक्या चालीनी पळत होता. आता ह्या घडीला त्याला धुळुबा भिवायाच्या जत्रेत ऐकलेलं बापूसाहेब कोकऱ्यांचं भाषण आठवत होतं आणि आपल्या मनाशीच तो विचार करीत होता. खरंच त्या बापूसाहेबांचं भाषण काहीच खोटं नाही का? अगदी हुबाहूब जसंच्या तसंच सारं घडतंय की. त्यात काहीच फरक नाही. पर त्यातून बी आज ह्या सटवाजीनं आणखी वेगळीच करामत केली. लई विपरीत केलं. आपल्या बोकडाची चोरी करून तुपली आई घातली. ह्याला म्हणावं तरी काय आणि करावं तरी कसं? असली आईत खाऊ बदमास बांडगुळ आपल्या धनगर जातीत जन्माला आली. त्या कारणानं जात कशी सुधारायची? जग पार चंद्रावर गेलं आणि आपण मात्र हितच हागंदरीला जणू गिधाडा कुत्र्यागत नुसतं एकमेकांवर तुटून पडतोय. त्याच त्या विचारांच्या तंद्रीत कोंडीबा आता पार बिरवाडीच्या शिवारात आला होता. सगळीकडे सामसूम झाली होती. पर बांडी शिर्डी मात्र एकाएकीच बोकडाची सय झाल्यागत राहून राहून वरडत होती. तो आवाज लांबून बी कानावर आल्यावर मात्र कोंडीबाच्या हृदयात हुंदका दाटून आला. पर तसाच आतल्या आतच दाबून तो मनाशीच म्हणला, आईला मुख्या जित्राबाला सुद्धा आपल्या लेकराची किती माया असती. शिर्डी इसरायलाच राजी नाही. अजून बी ओरडतीच की. आईची माया बघा कशी असती. पलीकडच्या धनगर वाड्यावर ढोलांच्या तालात ओव्यांचं सुमरान चालू होतं आणि तो गुवाड गहिरा आवाज बी लई लांब दूरवर उधळत जात होता. शिरहारे र सहगारा शिरहारे र सहगारा सुंबरान र मांडेला आणि सुंबरान र मांडेला. त्या वक्ताला अलीकडच्या वाड्यावर एक कुत्र एकटंच जोर जोराने भुकत होतं. त्याचा आवाज ख्वाल ख्वाल घुमत होता. त्या कारण वातावरणात बी धास्ती वाढली होती. कोंडीबाला आता खडबडून भूक लागली होती. जीव आंबून पुरता पेंगाळून गेला होता. तरी तसंच बळ अवसान अंगात आणून तो लांब लांब ढांगा टाकीत झपाझपा चालत होता आणि वाडी आता पार नेटात आली होती. प्रतिकाडची वाट सोडून कोंडीबाची पावलं नकळत बिरुबाच्या टेकडीवरच्या देवळाकडे कवा वळली ती त्याच्या ध्यानात बी आलं नाही. बिरू देवावर कोंडीबाची लई भक्ती. पोरगा व्हायासाठी तो ह्या देवाला लई नवस बोलला होता. त्याच परीने ह्या गोष्टीचं लई जणांनी देवापुढं गारांना मांडून विनंती केली होती. पर त्याला धुरपतीच्या पाठीवर काहीच लेकूरबाळ झालं नव्हतं. आपल्याच नशिबात नाही असं समजून कोंडीबाने त्या उन्या गोष्टीचं खापार आपल्याच माथ्यावर मारून घेतलं होतं. त्यासाठी ह्या देवाला दोषी धरणं बी त्याच्या आतल्या मनाला पटत नव्हतं. तसं बघितलं तर ही कोंडीबाची धुरपतीसुद्धा लई साता नवसाजी.
तिचा जलूमसुद्धा लई उशिरा झालेला. त्या कारण आजवर सदुनीत आपल्याला ह्या लाडक्या लेकीच्या पाठीवर माया ममतीने कोंडीबा हात फिरवीत होता. पर आज मातूर ह्या बोकडापायी तिच्यावर जराशी कातावून तो रुष्ट झाला होता. पोटच्या लेकरापरीस धनगराचा जीव जित्राबांवर जास्ती असतो. ही गोष्ट खरीच असली तरी आपण आपल्या धुरपतीला कातावलो ह्या गोष्टीचं बी आता कोंडीबाला मोठं वाईटच वाटत होतं. तर आपल्या हातून सभागती मोठी चूक घडली याची टोचणी धुरपतीच्या मनाला लागून राहिली होती. त्यापायी आपल्या बापाला आज असा अपरात्री पायपीट करीत नकटवाडीला जावं लागलं. ह्या गोष्टीचं लई दांडगं दुःख हृदयात घेऊन तिनं आपल्या मनालाच मोठी झुरणी लावून घेतली होती. कोंडीबाने शपथ घालून पोरीला आपल्या सोबतीला येऊ दिलं नव्हतं म्हणून तर धुरपती बी रुसली होती आणि त्या कारणानं ती माघारी फिरून घरी बी आली नाही. ही भानगड तिच्या आईला सुंदराबाईला बी ठावं झाली नव्हती. ही दोघं बी जण नकटवाडलाच गेली असं समजून ती बाई मेंढरांच्या पेंडला येऊन लई चित्तागती बसली होती. माघारी येऊन तिच्या शेजारी झिपरं कुत्रं बी कोल टेकणी देऊन बसलं होतं आणि इळभर दमून भागून आल्याला बिरू मात्र आपल्या हातरुणात घोरत पडला होता. रोज सवळ सांजला झोपायला घरी येणारी म्हातारी झिंगाबाया आज नेमकीच आली नव्हती. त्या कारण बोलायला चालायला बी कुणीच नव्हतं. मेंढका दगडू दगड वाढवून आलाच नव्हता आणि ह्यो समजाच इस्कूट बघून सुंदराबाईचा जीव लईच घोरात पडला होता. त्यात बांडी शिर्डी अवचितच वंगाळवाणी वरडून मनात जास्तीच उदाशीचं वारं भरीत होती. घराच्या वडीने आणि ह्याच विचारांच्या तंद्रीत आलेला कोंडीबा आता बिरुबाची टिकडी चढून पार बिरुदेवाच्या देवळात बी शिरला होता. जानकू भक्तांनी सवसांजला रोजच्या परीने लावलेला दिवा कोपऱ्यातल्या देवळीत आता लईच धुपत होता. त्यातलं त्याल बी पारच आटत आलं होतं. त्या कारण नुसत्या देवळीतच त्याचा उजेड दिसत होता. त्या भिताडाच्या बाजूला कोपऱ्यात वलसावलीला काहीतरी मुटकुळं करून पडल्यागत दिसलं. पर त्याकडं आता कोंडीबाचं ध्यानच नव्हतं. त्याचं पुरतं ध्यान आता समद देवाकडेच लागलं होतं आणि देव बी जणू त्याच्याकडेच टकाटका बघित होता. शिरी मुगुट धारण केलेला बिरुबा देव, लांब लांब मिशांचं आकडं, लांब सरळ नाक आणि मोठा मोठ्यानं डोळं. बघता बघता देव जणू आता काहीतरी बोलल असं वाटत होतं. त्या अंधाळ्या उजेडात देवाची मूरत बी लई कष्टी झाल्या गत दिसत होती. त्या काळ्याझार रात्रीला असा अवचितच कोंडीबाने आपल्या आवडत्या सत्वाच्या बिरुदेवाच्या दैत्यामोहर बोकडाचा निवद आणून मांडला. मुंडी आणि खुरं दैत्यामोहर मांडल्यावर मग गुडगं टिकून देवाच्या पाया पडताना तो हळूच पुटपुटला. देवा, माया सत्वाच्या बिरुदेवा, तू ही कृपा खरोखरच लई थोर. म्हणून चोरांच्या तावडीतून ह्यो तुझा निवद आज या घडीला मी तू ह्या दैत्यासमोर आणून मांडलाय बघ. ह्या भोळ्या भक्ताचा निवद कसला बी असला तरी आता तू गोडच करून घे गड्या आणि मायावर तू ही अशीच अख्खी कृपा राहून देत. माया समद्या उड्या ह्या तुझ्या जीवावरच आहेत राजा. धीरगंभीर होऊन कोंडीबा देवाच्या मूर्तीकडे डोळं उघडून पाहू लागला. त्या वक्ताला देवाची मूर्त बी लई गंभीर झाल्या गत दिसत होती. पर कोंडीबाच्या मनावरचं बरंच दडपण आता कमी झालं होतं. काहीतरी दांडगं ओझं शिरावरून उतारल्या गत मन हलकं हलकं झालं. शीन भाग गेला. पुन्हा एकदा गड्याने नकळत डोळं मिटून गुडगं टिकून देवाच्या चरणावर माथा टिकवला. कोंडीबाने देवदर्शन घेतलं. उठून उभा राहून पुन्हा एकदा हात जोडलं. कोपऱ्यात भिताडाच्या आडोशाला सावलीला काहीतरी चुळबुळ झाली म्हणून त्या बाजूला कोंडीबाची नजर आता ओढली गेली आणि त्या सरशी तो लई दचाकलाच. नीट ध्यान देऊन बारीक बघितलं तर एक तरणी पोर गुडघं मिठीत धरून अंगाचं मुटकुळं करून भुईवरच पडली होती आणि तिला लई निवांत झोप बी लागली होती. अशा अपरात्री ह्या देवळात कोण असेल बरं ही एकटीच पोर? आणि हे तर देवळात येऊन तरी का झोपली असेल बिचारी? ह्या कोड्यात पडल्याबरोबरच कोंडीबाला त्या कोड्याचा उलगडा बी लगीच्या लगी झाला. पर त्या वक्ताला पोरीची मोठी आचरमाच वाटली त्याच्या जीवाला.
करारी बापाची ती बी करारीच लेख होती धुरपती. आभाळातून एकाएकी ढगाळ पाजरावा तसंच कोंडीबाचं हृदय भरून आलं आणि त्याला मायेचा पाजूर फुटला. डोळ्यांतून आसवटी पाकली ती तिच्या अंगावरच. ए धुरपती, जागी हो पोरी, चल चल आपल्या घरी चल, उठ उठ चल. कोंडीबाने धुरपतीच्या तोंडावर मायेनं हात फिरवला. पाठीवरून हात फिरून अंजारलं गोंजारलं तेव्हा धुरपीला जाग आली. तिनं डोळं उघडलं तर समोरचं चित्तार बघून तिला आपण सपनात असल्यागत वाटलं. साक्षात बिरुबा देव आपल्या सपनात. तिने पुन्हा डोळं नीट चोळून बघितलं तर खरंच या वक्ताला आपण इथं बिरुबाच्या देवळात कसं हे कोडं पडलं. धुरपतीनं नीट विचार करून बघितलं तेव्हा अलगात ध्यानात आलं. सारं आटावलं. बोकडाचं कुंभाड, सारी घटना प्रसंग जसंच्या तसं मनातून तळत गेलं शिनीमातल्या गत. आणि ह्यो प्रसंग तसा देवसुद्धा जणू टकाटका बघतोय. त्यांच्या दैत्यामोहर ह्यो बोकडाच्या टिक्क्या मुंडीचा निवद खुरबी. ते सारं बघून बी धुरपतीच्या डोसक्यातला गोंधळ पुरता निघायला तयार नव्हता. परती लगेच बापाला बिलगली. उठून बसली. त्याने तिला जवळ घेऊन अंजारलं गोंजारलं आणि भरल्या नेत्रांनी तो गहिवरत बोलला. धुरपा पोरी, तुला मी कातावलो म्हणून तू इथं देवाकडे गारानं मांडायला आली सवयी. लेकरा त्यो बघ, आपल्या बोकडाची मुंडी आणि खुऱ्यांचा निवद मी आणून मांडलाय दैत्यामोहर. आता तू उठून देवाच्या पाया पड बरं. उठ उठ. धुरपती उठली आणि गुडघट टेकून देवाच्या पाया पडली. तिच्या मुखावर समाधान पसरलं पण मनातला गोंधळ चालूच होता. ती नुसती खूळ लागल्या गत बापाच्या तोंडाकडेच बघत होती. तेव्हा कोंडीबानच तिलाही सांगितलं. त्या साठव्याने चोरानं आणखी 4 भामटं संगतीला घेऊन एका खोवाड्यात आपलं बोकाड कापलं होतं. त्याच वक्ताला मी बी नेमका नकटवाडीजवळ गेलो होतो. तिथल्या आंधळ्या उजेडात माझं ध्यान गेलं. तेव्हा मला संशय आला म्हणून मी तिकडे गेलो तर बराच वाढूळ तोंडातोंडी झाली. बोकडाची चिरतोड चाललेली बघून मला बी लई राग आला होता. 5 घडी पर गोपर गुंड्याच्या भेनं धुमाट पळालं ढुंगणाला पाय लावून. तवा ही मुंडी कातडं आणि खूर हाताला लागलं. कोंडीबाचं बोल ऐकून धुरपतीला लई उंचमळूनच आलं. त्या बोकडाच्या तोंडातून जीभ नकळत बाहेर आली होती. डोळं मोठ्ठानलं झालं होतं. मानापासून तोडल्याला नुसतं मुंडकं बघून आसवं ढाळीत ती उठली आणि त्या मुंडक्यावरून धुरपतीनं माया ममतेनं हात फिरवला. त्याला हात जोडलं तेव्हा ती पुटपुटली. खंडू बाबा, मला माफी कर. माझ्या हलगर्जीपणामुळेच आज तू असा अवचित जीव द्यायची पाळी आली. आणि देवा बिरुबा, तू बी या धुरपतीला माफ कर. माझ्या हातून आज मोठा गुन्हा घडला. कोंडीबाने तिला उठवलं आणि बोलला. देवाच्या मनातलं कुणाला कळालं? पोरी, हे सार करता करविता देवच आहे. देवाच्या मनाचा ठाव कुणालाच लागायचा नाही. देव जसा ठेवील तसं माणसाला राहावं लागतं. आज ह्या औचिंद्या वक्ताला त्यानंच आपलं इथं अशी त्याच्या मोर भेट घडवून आणली. ते बी ध्यानीमनी नसताना असं घडलं. कोंडीबाच्या हृदयाच्या तळातून आलेलं हे बोल ऐकताना धुरपतीला आपल्या भाच्याची सय आली आणि तिनं अंधारात चाच पडत भाला उचलून घेतला. तेव्हा कोंडीबा म्हणला. पोरी, धुरपती, खरंच तू या बापाला पोर म्हणून लई साजतीस. तू याकडे बघून ह्या म्हाताऱ्याचा जीव लई मोठा होतो बघ. ह्या बिरू देवानी जणू तू हा जन्म आमच्या पोटी घातला असंच मानावं लागेल. आता एकदा देवाला हात जोडून जाऊत मग आपल्या घरला. तू आई बी आपली वाट बघत लई चित्तागती बसली असेल. ती बी वाड्यावर एकटीच आहे ना. बाप आणि लेकीनी दोघांनी बी एकदा देवामोहर नमून मोठ्या भक्तिभावाने पुन्हा देवाला हात जोडलं
आणि घराच्या उडीनं ती दोघं जण देवळातून बाहेर पडली. ह्या वक्ताला एक लहानशी चंद्रकोर आभाळातून हलकसं चांदणं भुईवर शिपडीत होती आणि त्या चांदण्यात बिरवाडीकडे जाणारी माळावरची नागमोडी पाऊल वाट बी आता ठळक दिसत होती. कुत्र्यांचा न माणसांचा कालवा थांबल्यावर नकटवाडी पुरती सामसूम झाली. त्या बोकडाचं बरबाट खायला वाडूल धरून तरंबाळून गेलेला गडी सटवाजी आपल्या समद्या सोबत्यांना घेऊन त्या खोरवाडाकडे आला. मगाचं समद गबाळ त्या चोरांनी बरोबर आणलं होतंच. समद्या वाडीत शिव असा बोबाट झाल्याकारनं त्यात आणखी 4 जण गडी बळच घुसाडलं. पर आता ह्या बारीनी मात्र त्या समद्याने जणू लढाईवर निघाल्यागत काट्या कुराडी आणि गोपणी बी आणल्या होत्या. कोंडीबाला भिडवायला मोर महाद्या आणि भिक्या दोघं गडी गोपन गुंड फेकीत चाललं होतं आणि त्यांच्या मागं मागं ही फौज डोक्यावर बरबाटाचं भगुलं घेऊन जणू रुकत मिरवीत त्या खोरवाडाकडे आली होती. पर आता तिथं मुंडी कातडं आणि खुरबी कुठं दिसत नव्हती आणि भोवताली कोंडीबा बी कुठं दिसत नव्हता. तिथं फक्त होतं पाण्याचं एक हांडकं, सरपान, त्याला मिठाची टरमाळी आणि कांड्यांचं एक डबडं. तशी 4-5 भांडी वासनं बी भोवताली उत्तानी पालती पडलेली होती. मुंडी कातडं आणि खुरं मातूर कोंडीबानच नेलं असणार याचा संशय समद्यांनाच आला. पर तेवढंच तरी त्यांनी कशाला बरं नेलं असं ना. या गोष्टीचं कोडं मात्र कुणालाच उलगडायला राजी नव्हतं. तिथं तो खंदील बी जणू जीव चालल्यागत रडत कुडत धुपत खुपतच जळत होता आणि खडकावर पसरल्या रगात आता ऊनून वाऱ्याने सुकत चाललं होतं. मगाशी जीव तुडून पळता पळता तरवाड्याच्या झुमक्यात टाकून दिलेलं बोकडाचं फारकूट अनला धोंड्या गेला होता. त्यो ईस्तोर पुढच्या गड्याने 3 दगडांची चूल नीट मांडून सरपान बी पिटवलं होतं. धोंड्या लंगडत पाय काढीत आला. तवा मग ती फरकाट येडवाकडं तुडून ती बी सागुतीत मिसळून चुळकांडावरच्या भगुल्यात शिजू घातली. ढना 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 जाळ लावला. खोरवाडात भडाकलेल्या त्या उजेडाबरोबरच बरबाटाचा बी खमुंग वास चुहूकडं पसरला. तवा मग महाद्याने कोपरीच्या कळकाट खिशातून हळूच हातबट्टीची एक बाटली बाहेर काढली. एका गल्लासाने ती समद्याने थोडी थोडी ढोसली. मग सटव्यानं बी अंगड्याच्या खिशातून तसलीच एक बाटली बाहेर काढली. ती बी तशीच गल्लासाने घेऊन समद्याने खलास केली. पुन्हा भिक्याने हातभट्टीची बाटली मोहर मांडली. तवा तर गडी लईचे काळं नागागत डुलायला लागलं. ती बी बाटली तशीच रिकामी केल्यावर मात्र सारच गडी पुरतं झिंगून गेलं. कुत्र्या आणि कळवांडी मोठ्याने सुरू झाल्या. त्यांच्या आवाजाने नकटवाडी करून आणखी 2 गडी पळू पळून आलं आणि मग जणू त्या खोरवाडात भूतांची जत्रा चांगलीच रंगात आली. समद्याने मिळून बरबाट खाऊन दारूच्या नशेत रातभर तिथूच गोंधळ घातला. त्या धिंगाण्यात शिजवल्याला भुगुलं भर बरबाट नरडीला इस्तोवर खाऊन माणसातली ती भूत कुत्र्या गत फुगली होती. तरी नकटवाडीतल्या कुत्र्यांना रातभर भुकून बी त्यांचा तपास लागला नव्हता. धुरपती आणि कोंडीबा घरी आल्यावर सुंदराबाईने त्यांना भाकरी खायला लावलं आणि त्यांच्याबरोबर आपण बी 2 घास कसं तरी पोटात ढकाललं. बोकडाची कशी चित्रकथा झाली ती कोंडीबाने थोडक्यात सांगितल्यावर काहीच न बोलता तिनं ओलावलेलं डोळं पदराने पुसलं. सुंदराबाईच्या मुखातून कसला सबूत बाहेर निघायला तयार नव्हता. तिच्या मनाला आता पुरतं उदासीनं घेरलं होतं. जेवण झाल्यावर समद्यानेच आपापली हातरुणं धरली आणि त्यावर अंग झोकून दिली. पण आता धुरपतीला मात्र झोप लागत नव्हती. आजची अशी विपरीत घटना घडून जणू तिच्या हृदयात कायमचीच कोरली होती. आणि मगाशी देवळाकडून घराकडे येताना ऐकलेलं बापाचं समद सबूत बी तिनं तसंच हृदयात साठवलं होतं. पोरी, माणसाच्या आयुष्यात कंच्या वक्ताला कुठं काय घडल याचा नियम नसतो. आल्या प्रसंगाला मोठ्या धीरानं तोंड द्यायचं असतं. हसत हसत अजिबात घाबरायचं नसतं. ही काळगती आणि नियतीची नीती लई वेगळी असती बघ धुरपती. कंच्या वक्ताला कुणाला ती कुठं निघून बसवील ह्याची गंती लागत नाही. पर काही बी झालं तरी माणसाने सदुनीत खोट्या संग झुंजाची तयारी ठेवावी लागते. मोठ्या सावधगिरीनं प्रत्येक पाऊल उचलताना
येळ वकूत बघून 2 पावलं माघारे बी घ्यायची तयारी ठेवावी लागत असती. नाहीतर मोठी गफलत व्हायचा धोका असतो. नुसत्या हेकाडपणापरीस एखाद्या वक्ताला भेकाडपणाच माणसाला परवडत असतो बघे. झुरपा, या उभ्या आयुष्यात मी असल्या लई घटना आणि लई प्रसंग बघितलं. तसंच भारी चढ उतार आणि येडी वाकडी आड्यातिड्यांची अवघाट वाट वळणं बी मोठ्या हिमतीनं पार केली. तशीच लई तुफान वादळ बी अंगावर घेतली. कैक उन्हाळं पावसाळं बघितलं. ह्या जित्राबांच्या चारण्यापायी पायपीट करून लांब लांब दूर दूर गेलो. पार 7 समुद्रांपर्यंत. ऊन पाऊस थंडीचा कडाका वादळ वारा आणि गारांचा मारा बी सहारा हसत हसत सोसावा लागला. राती रातच अनवळकी नवक्या मुलकाच्या रानाला जिथं दिवसा ढवळ्या माणूस ठरत नसल तिथं बी रहिवास केला. ह्या जित्राबांपायी तिकडं विदर्भातून मराठवाड्यातून पार खानदेशापर्यंत गेलो आणि कवा कवा इकडं कोकण आणि कोकणातून बी मोर 7 समुद्राला बी जाऊन भिडलो. पर ह्या बिरुबाच्या किरपणी ह्या कोंडीबाच्या पायात अजून बी चांगलं बळ आहे. अंगात अवसान आहे आणि या उरात बी सुपा एवढं काळीज आहे बघ पुरी. आता 2-3 सालं झाली आपली जित्रा बहितच राहिली. पिकली होती आमदानी म्हणून भागलं. पर मोहर कवा काळ पडला तर अजून बी आपल्याला बिराड हलवावं लागतील. आपली ही जित्राब हीच खरी आपली धनगराची धनदौलत आणि हीच आपली महालक्ष्मी. म्हणून तिचा नीट सांभाळ करून वाढवायासाठी तसा वकूत बाका पडला तर प्रत्यक्षी काळाबरोबर सुद्धा झुंजावं लागेल. नुसतं लांडगं कोलान चोरा चिलटांसंगच नाही तर ढाण्या वाघ जरी कळपात शिरून पार अंगावर धावून आला तरी त्याच्याबरोबर बी झुंजावंच लागतंय. मग त्या सटव्यासारख्या भुरट्या भामट्या चोरट्याची काय कथा. द्रुपदी, पर मला पुरी एका गोष्टीचं राहून राहून लई वाईट वाटतंय बघ. आपल्या ह्या धनगर जातीत सटव्यासारखी अशी कैक बांडगुळ जन्माला येतात. त्यांनी आपल्या जातीच्या मोठ्या नावाला लई काळीमा फासला. हे लई विपरीत झालं. कशी आणि कवा सुधारायची ही आपली धनगर जात. एकटा बापू कोकरे किती बी आरडत वरडत बसला तरी होईल काय त्याचा उपयोग. कोंडीबाचं हे समद मोलाचं बोल धुरपतीने हृदयात जपून ठेवलं होतं आणि त्यांचं मनातल्या मनात चिंतन करता करताच आता तिला निवांत झोप लागली होती. कोंडीबा मेंढरांच्या पेंडला अजून खाकारल्याचा आवाज येत होता. रातकिड्यांची मैफल चांगलीच रंगली होती आणि बांडी शिर्डी मात्र अजून बी घसा ताणून कवा तरी वरडतच होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.